Let us all thank the Lord, praise Him for everything that He has done. परमेश्वराचे उपकार स्तुती करूया की जे सर्व काही त्याने आपल्यासाठी केलेलं आहे. Are we all excited to praise Him and worship Him? त्याची उपासना भक्ती करण्याकरिता तुम्ही हुरळून गेला आहात का? To give Him glory, to give Him thanks. त्याचे उपकार मानण्याकरिता त्याला गौरव देण्याकरिता. Are we all excited? तुम्ही सर्व हुरळून गेला आहात का? उत्सुकता आहात का? Let us all lift up our hands. Let us all praise Him. आपण सर्वजण आपले हात उंच करूया, त्याची स्तुती करूया. Hallelujah, hallelujah. Thank you, Father. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We worship you, we worship you, we उपासना worship भक्ती you. करतो. We praise you, Father. त्यामुळे तुझी स्तुती करतो. For you alone deserve all the glory, honor and praise. केवळ तूच योग्य आमच्या स्तुतीस भक्तीस. You are my strength. प्रभू माझं बळ आहे. You are my hope. माझी आशा आहे. You are everything that I need today, Lord. मला जे काही गरज आहे ते सर्व काही तू आहे. Fill our lives with your presence. तुझ्या उपस्थितीने आमचं जीवन भर. Fill our hearts with your presence. तुझ्या उपस्थितीने आमचं हृदय भर. Fill this place with your presence. प्रभू ही जागा तुझ्या उपस्थितीने भरून टाक. Have your will and have your way. प्रभू तुझी इच्छा आणि तुझे मार्ग आमच्या जीवनात पूर्ण कर. We worship you. तुझी उपासना भक्ती करतो. We surrender everything in your mighty hands. सर्व तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण करतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद. Church, lift your voices and praise Him and thank म्हणजे you. आपली वाणी उंच करूया, त्याची स्तुती भक्ती करूया. Hallelujah, hallelujah. Thank you, Hallelujah. thank you, thank you, thank you, धन्यवाद thank you. धन्यवाद. You are my strength when I am weak. प्रभू दुर्बळ असताना तू माझा बळ आहेस. You are my strength when I am weak, O Lord. प्रभू दुर्बळ असताना तू माझं बळ आहे. We worship you, Lord. तुझी उपासना भक्ती We करतो. need you, Lord. प्रभू तुला We गौरव need देतो. your presence, O Lord. आम्हाला गरज आहे तुझ्या उपस्थितीची. Every distraction, प्रत्येक मन विचलित करणारी गोष्ट, everything that is hindering us from worshiping you, जी कोणती गोष्ट आम्हाला अडखळ करत तुझी उपासना भक्ती करण्यापासून, we come against it in the name of Jesus. त्याच्या विरुद्ध आम्ही येशूच्या नावाने येतो. We come against it in the name of Jesus. येशूच्या नावाने आम्ही तुला धमकावतो. And Lord, we praise you and worship you. तुझी उपासना स्तुती भक्ती करतो. Let your name be glorified. जनावाचं गौरव होऊ दे. Let your name be glorified. जनावाचं गौरव होऊ दे. Let your name be glorified. जनावाचं गौरव होऊ दे. Thank you. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. We worship you, Lord. तुझी उपासना भक्ती We करतो. worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही उपासना भक्ती We करतो. worship you, Father. पिता आम्ही उपासना भक्ती करतो. Thank you. धन्यवाद. You are my strength when I am weak. You are the treasure that I see. You are my all in all. Seeking you as a precious jewel, Lord, to give up and be a fool. You are my all in all. Jesus, Lamb of God, worthy is your name. Jesus, Lamb
सानिध्यामध्ये येण्यापासून as we sing this song, हे गीत आपण गात असताना let us all surrender into His hands. सर्व काही त्याच्या हातात समर्पण Because करूया. our God is more than able. आणि आपला देव समर्थ आहे Amen. सर्व करण्याकरिता. He is आमेन. more than able. तो Let अधिक us समर्थ all आहे. sing this wonderful Marathi hymn and praise His name. मराठी गीत गाऊया, त्याच्या नावाची स्तुती भक्ती करूया. क्रिस्तर्पणमस्तु अवगे, क्रिस्तर्पणमस्तु, क्रिस्तर्पणमस्तु अवगे, क्रिस्तर्पणमस्तु. मनात येई विचारतो तो क्रिस्तर्पणमस्तु. उच्चाराचा प्रवाह सगळा क्रिस्तर्पणमस्तु. आचाराची सर्व मालिका क्रिस्तर्पणमस्तु. मी पण माझे आवगे, क्रिस्तर्पणमस्तु, क्रिस्तर्पणमस्तु अवगे, क्रिस्तर्पणमस्तु. भार्य कन्या पुत्र बंधुगण क्रिस्तर्पणमस्तु. मोठेपण व लहानपण हे क्रिस्तर्पणमस्तु. निर्धनता की धन्यादता ही क्रिस्तर्पणमस्तु. प्रपंच अवगा आवगे, क्रिस्तर्पणमस्तु, क्रिस्तर्पणमस्तु अवगे, क्रिस्तर्पणमस्तु. प्राणप्रियतर जन्मभूमिः क्रिस्तर्पणमस्तु. दैन्य हिचे वा वैभव हिचे क्रिस्तर्पणमस्तु. आशा माझी इच्छा विषयची क्रिस्तर्पणमस्तु. मम अश्रु हे आवगे, क्रिस्तर्पणमस्तु, क्रिस्तर्पणमस्तु अवगे, क्रिस्तर्पणमस्तु. निंदास्तुतीचे गारुड सगळे क्रिस्तर्पणमस्तु. मान घडो अपमान घडो तो क्रिस्तर्पणमस्तु. जगणे मरणे व्यर्थ कल्पना क्रिस्तर्पणमस्तु. जग हे सारे आवगे, क्रिस्तर्पणमस्तु, क्रिस्तर्पणमस्तु अवगे, क्रिस्तर्पणमस्तु, क्रिस्तर्पणमस्तु अवगे, क्रिस्तर्पणमस्तु, क्रिस्तर्पणमस्तु अवगे, क्रिस्तर्पणमस्तु. Hallelujah. Hallelujah. How wonderful it is
when we surrender everything into the hand of God. किती अद्भुत आहे. आपण सर्व काही ज्यावेळेस परमेश्वराच्या हातात समर्पित करतो, Everything into His hands. सर्व काही त्याच्या हातात समर्पित Our करतो. God is more than able. आपला देव अधिक समर्थ आहे. He is more than able. तो अधिक समर्थ आहे. Let us all lift the name of Jesus on high. येशूचं नाव आपण उंचावूया. Are we ready to lift the name of Jesus on high? तयार आहात का येशूचं नाव उंचावण्याकरिता? The banner that flies across the sky. आणि झेंडा जो सर्वत्र फडकणारा आहे. That the name of Jesus is higher and above everything. येशूचं नाव सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वाहून You श्रेष्ठ know, as आहे. we sing this song, हे गीत आपण गात let us असताना all do the actions and glorify Him. कृती करूया, परमेश्वराचा गौरव करूया. We wanna see Jesus lifted high, the banner that flies across this land. That all of might see the truth and know He's the way to heaven. We wanna see Jesus lifted high, the banner that flies across this land. That all of might see the truth and know He is the way to heaven. We wanna see Jesus lifted high. We wanna see Jesus lifted high. Step by step we're moving forward. Little by little we take it down. And every prayer's a powerful weapon. Strongholds down, tumbling down and down and down and down and down. We wanna see Jesus lifted high, a banner that flies across this land. That all the might see the truth and know He is the way to heaven. We wanna see Jesus lifted high, the banner that flies across this land. That all the might see the truth and know He is the way to heaven. We wanna see Jesus lifted high. We wanna see Jesus lifted high. Whoa, 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 whoa. Heaven is in my heart. Whoa, 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 whoa. Heaven is in my heart. Whoa, 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 whoa. Heaven is in my heart. Whoa, 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 whoa. Heaven is in my heart. The kingdom of our God is here. The presence of His Majesty. Oh, and in His presence joy abounds. The light of holiness surrounds. Heaven is in my everybody. Oh, 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 oh. Heaven is in my heart. Oh, 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 oh. Heaven is in my heart. Everybody. Oh, 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 oh. Heaven is in my heart. Oh, 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 oh. We give you our praise, for you are our Lord, our God. We give you our life, a living sacrifice. We offer unto you our best, surrender unto you nothing less. We give you our praise, you are God. We give you our praise, for you are our Lord, our God. We give you our life, a living sacrifice. Offer unto you our best, surrender you nothing less. We give you our praise, for you are
to Him and Him alone. आपली स्तुती, भक्ती, उपासना सर्व त्याची आहे. Everything that we have belongs to Him and Him alone. आपलं सर्वस्व जे आहे केवळ त्याचं आणि त्याचंच आहे. And every good and perfect gift comes from above. प्रत्येक परिपूर्ण देणगी त्याच्याकडून येते. Because the Lord is our shepherd. कारण परमेश्वर आपला मेंढपाळ The आहे. Lord is my shepherd. परमेश्वर माझा मेंढपाळ And I आहे. shall not want. मला काही उणे पडणार I नाही. shall not want. मला काही उणे पडणार I will नाही. lack nothing. कोणत्याही गोष्टीची मला उणे पडणार Because नाही. all I need is Jesus. मला जे काही सर्व गरजेचं आहे, Amen. आवश्यकता आहे तो येशू Yet though आहे. I walk through the valley of shadow of death, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो, I will fear no evil. मी कसल्या अरिष्टला भिणार नाही. Amen. His presence is there with us. कारण त्याची उपस्थिती आपल्या बरोबर आहे. त्याचा सहवास आपल्या He बरोबर is a आहे. good shepherd. तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. Let us all sing this wonderful song and praise His name. आपण एक गीत गाऊया, त्याच्या नावाची स्तुती करूया. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चलाता वो है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे देता है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चलाता वो है. शत्रु के सामने मेज वो बिछाता है. प्रभु ने जो तैयार की, मन मेरा मगन है. शत्रु के सामने मेज वो बिछाता है. प्रभु ने जो तैयार की, मन मेरा मगन है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चलाता वो है. सिर पर वो तेल मला है, अभिषेक मुझे किया है. दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. सिर पर वो तेल मला है, अभिषेक मुझे किया है. दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चलाता वो है. सर्वदा प्रभु घर में, करुणा निवासों में, करुणा भलाई भी उसकी आनंदित मुझे करती है. सर्वदा प्रभु घर में,
worship you, Jesus. We worship you, Lord. Church, let us all lift up our hands and praise Him. मंडळ आपले हात उंच Praise करून Him त्याची and स्तुती worship करूया. Him. उपासना भक्ती Thank करूया. you, thank you, thank you, धन्यवाद Father, for प्रभू. your presence in our midst, Lord. पिता धन्यवाद तुझी We उपस्थिती glorify you, we worship you, तुझ्या Father. नावाचं गौरव करतो उपासना भक्ती Your करतो. name is higher above everything, Lord. तुझं नाव सर्व नावावरून श्रेष्ठ आहे. There is nothing that can compare to your name, Father. तुझ्या नावाबरोबर कसली तुलना करता You येत are the नाही. great I am. तू महान मी आहे तो आहे. We cannot explain or describe your greatness. प्रभू तू किती थोर आहेस आम्ही शब्दाने ते But वर्णन with करू a शकत heart of नाही. thanksgiving, Lord, we come into your presence. प्रभू तुझ्या धन्यवाद घेऊन आम्ही तुझ्या We come into उपस्थितीत your येतो. courts with praise, Lord, प्रभू स्तुती घेऊन तुझ्या आगमनात आम्ही with येतो. worship in our heart. तुझ्या हृदयामध्ये उपासना भक्ती घेऊन Within us, Lord, we just want to praise you and worship you. प्रभूच्या अंतर्यामापासून आम्ही तुझी स्तुती भक्ती उपासना Church, करत आहोत. worship Him, मंडळी त्याची उपासना Praise भक्ती करूया, त्याची स्तुती करूया, honor Him, त्याचा आदर आणि सन्मान give Him करूया, glory for everything. त्याला गौरव देऊया. He deserves your worship. तो योग्य आहे की तुम्ही त्याची उपासना भक्ती He करावी. alone is worthy of your worship. केवळ एकच आहे ज्याची आपण उपासना आणि भक्ती करावी. He alone is worthy of your worship. तुमच्या उपासनी भक्तीस तोही केवळ He is our योग्य आहे. strength. He is our strength. तो आपलं बळ आहे. He is the God who sees us. तो परमेश्वर आहे सर्व पाहणारा. He is the God who sees us. तो परमेश्वर जो आपल्याला पाहत आहे. He has seen everything in us. आपल्यामध्ये त्याने सर्व काय पाहिलं आहे. He knows where we are hurting. त्याला माहिती आपण कुठे दुखवलो गेलो आहोत. He knows where it is pain in our lives. त्याला माहिती आपल्या जीवनामध्ये वेदना कुठे आहेत. Let us all come before Him saying, Lord, you are my strength. आपण प्रभूकडे येऊया आणि चला आपण सर्व मिळून म्हणूया प्रभू तू आमचं बळ आहे. My weakness, your power is made perfect. माझ्या अशक्तपणामध्ये तुझं सामर्थ्य परिपूर्ण केलं जातं. I come to you, Jesus. येशूच्या नावाने मी I तुझ्याकडे come येतो. to you, Lord. प्रभू मी तुझ्याकडे येतो. You are my refuge and my strength. प्रभू तू माझा आश्रयस्थान शरदस्थान My God आणि who बळ is my आहे. shield. माझा परमेश्वर माझी ढाल. I trust in you. तुझ्यावरती विसंबून राहतो भरोसा I ठेवतो. trust in you. प्रभू तुझ्यावर विसंबून I राहतो trust भरोसा in you. ठेवतो. I worship you, Jesus. प्रभूची उपासना भक्ती I करतो. worship you, Father. उपासना I भक्ती worship करतो. you, worship you, worship you. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise you. Hide me now under your wing. Cover me within your mighty hand. When the oceans rise and thunders roll, I will soar with you above the storm. Father, you are King over the flood. I will be still and know you are God.
will be still and know you are God. I will be still. I will be still. Lord, I'm not gonna do anything. I just want to be still and know that you're God. I will be still, know you are God. And I will be still, know you are God. रहूंगा मैं शांत, तू है खुदा. 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 Please be seated in the presence of God. कृपा करून प्रभूच्या सानिध्यात At बसूया. this time, I request our senior pastor to please come forward. आपल्या वरिष्ठ पालकांना विनंती करते की त्यांनी वेदीवर यावं. Our sweet girls, Joyna Abhishek Gaikwad, गोड मुलगी जॉयना अभिषेक गायकवाड. she appeared in SOF International English Olympiad conducted during September to November 2023, and she awarded with this certificate. तिला हे प्रमाणपत्र clap our मिळालं आहे. hands. टाळ्या वाजवूया. Also, she appeared in SOF National Science Olympiad conducted during October to December 2023, and this award, she got this certificate for the same. Big round of applause. Thank you so much. This time, I request our senior pastor to come. Let us clap our hands and welcome our senior pastor. Oh, so sorry. At this time, first we'll have offering. आपण यावेळेस दानार्पण घेणार And I आहोत. request choir to sing for the गायन offering. वृंद आपल्यासाठी गीत गाणार आहे. Thank you. सागर पहाड़ से विशाल है तेरा प्रेम मेरे प्रति. मैं अपने दिल को ले यहाँ पाने खड़ा हूँ चंगाई. सच्चाई जान कर खुश हूँ, हर रोज मैं हाथ उठाता हूँ और गाऊँ मैं सदा तेरे प्यार के गीत. गर गम गर सनि सा सनि सा सनि सा सनि सा सनि सा रे. गर गम गर सनि सा सनि सा सनि सा सनि सा पा रे सा. गर गम गर सनि सा सनि सा सनि सा सनि सा सनि सा रे. गर गम गर सनि सा सनि सा सनि सा सनि सा पा रे सा. सागर पहाड़ों से विशाल है तेरा प्रेम मेरे प्रति. मैं अपने दिल को ले यहाँ पाने खड़ा हूँ चंगाई. सच्चाई जान कर खुश हूँ, हर रोज मैं हाथ उठाता हूँ और गाऊँ मैं सदा तेरे प्यार के गीत. तेरे प्यार के गीत मैं गाऊँ. तेरे प्यार के गीत मैं गाऊँ. तेरे प्यार के गीत मैं गाऊँ. तेरे
Let us welcome our senior pastor at this time as he comes to share the word of God and minister to us. जोरदार टाळ्याने Let's आपल्या clap our वरिष्ठ hands and पालकांचे welcome स्वागत him. करूया देवाच्या वचनाची सेवा करायला येत असताना. जोरदार टाळ्या वाजवा ना हो. Once again, I'm glad to be in the house of the Lord to पुन्हा एकदा- worship the Lord. पुन्हा एकदा प्रभूच्या घरामध्ये खुश आहे प्रभूची सेवा करण्याकरिता. How many are glad to be in the house of the Lord? किती जण खुश आहात की तुम्ही प्रभूच्या घरात आहात. Because Word of God says, those who come to the house of the Lord, there I have decided to bless them. देवाचं वचन सांगतं ज्याने निर्णय घेतला प्रभूच्या घरात येण्याचा त्या ठिकाणी प्रभूने आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला आहे. So God wants to bless you देवाला आज सकाळी तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. this morning, आज सकाळी 5 minutes for afternoon. दुपारी 5 मिनिटांनंतर होणार आहे. We are looking from the Word of God, the names that are given to Almighty God सर्व and receive the power and they experience His joy in our life. आपण देवाच्या वचनाकडे पाहत आहोत जे नाव पवित्र शास्त्रामध्ये देवाला देण्यात आले त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य आणि देवाच्या आशीर्वादाचा अनुभव घेणे. Different people experience God's intervention in their life. वेगळ्या लोकांनी देवाचा हस्तक्षेप झालेला त्यांच्या जीवनात पाहिला. And when they saw God's intervention, ज्यावेळेस त्यांनी देवाचा हस्तक्षेप पाहिला they explained God what they felt God is. मग त्यांना तो अनुभव आल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं की देव त्यांना कसा वाटला So we काय. find many people in the Bible have experienced God's intervention, God's touch, God's guidance, God's victory in their life. पुष्कळशा लोकांनी देवाचा हस्तक्षेप देवाची भेट घेतलेली त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. त्याबद्दल त्यांनी लिहिलेला आहे जो And विजय they त्यांना have प्राप्त झाला. said, they have tried to explain what they felt about God in the Hebrew language. हिब्री भाषामध्ये देवाबद्दल त्यांना काय वाटलं त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. We are going to look today आज आपण पाहणार आहोत that what Hagar saw, experienced, and gave the name to God. हगरने देवाला पाहिलं अनुभव घेतला आणि काय तिने देवाला नाव दिलं. And she gave the name to God as El Roi, तिने देवाला नाव एलरोही असं दिलं. that God sees me. मला पाहणारा देव. What a wonderful name that is given किती हे अद्भुत नाव देण्यात आलं आहे. with a person who have gone through difficulties in her family life. ज्या व्यक्तीने आपल्या कुटुंबात जीवनात तिने कठीणाईचा अनुभव घेतला. The person that made some mistakes and experienced the reactions of that. त्या व्यक्तीने अनुभव घेतला त्याच्या चुकीचा आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर काय परिणाम झाले. And this story, ही जी गोष्ट आहे we find that how the little mistakes can create big effects upon many lives. याच्यातून आपण पाहतो की एक छोटीशी चूक त्याचा परिणाम किती लोकांवर होऊ शकतो किती जीवनावर होऊ शकतो. As we मोठ्या see प्रमाणात this story of Hagar, हगरची ही गोष्ट आपण पाहत असताना before that we want to see God promised Abraham. त्याच्या अगोदर आपण पाहतो की देवाने अब्रामाला अभिवचन दिलं. Now Abraham's historical information says Abraham was making idols. He had a business of making idols. अब्रामाची जर माहिती मिळाली आहे ती इतिहासाद्वारे पाहिली तर अब्राम काय करत होता तर मूर्ती बनवणारा होता. He did not know the Almighty God. त्याला सर्व समर्थ देव माहित नव्हता. He was not worshipping Almighty God, पराक्रमी देवाची ती उपासना भक्ती करत नव्हता. but he was making idols for different religious people to worship their God. वेगवेगळ्या धार्मिक लोक जे होते त्यांच्यासाठी तो मूर्ती बनत होता जेणेकरून त्यांनी त्यांच्या देवाची उपासना करावी. And he was famous in those areas. त्या परिसरामध्ये तो प्रसिद्ध He was होता. famous in many nations. पुष्कळच्या राष्ट्रामध्ये तो प्रसिद्ध होता. And because of that, he became very rich. त्यामुळे तो फार धनवान झाला. And while he was doing that, तो ते करत असताना God saw that he is the person who is helping others to worship their God. त्यांनी देवाने पाहिले की तो इतर लोकांना मदत करत आहे त्यांच्या देवाची उपासना And I करण्याकरिता. need to bless him मी त्याला आशीर्वादित केलं पाहिजे and make him known that I am
the universal God. मला त्याला माहित करून द्यायचं आहे की मी जागतिक देव आहे, सृष्टीचा निर्माण So करता. that through him many will worship and recognize Creator God. त्याच्याद्वारे लोकांना कळेल की निर्माण करता देव कोण आहे आणि लोक देवाची उपासना भक्ती करते. God knows how to speak to you. देवाला माहिती आहे तुमच्याशी कसं त्याने बोलावं. God knows how to speak with anyone that is on the face of the earth. या भूतलावरती कोणी असो देवाला माहिती आहे त्याच्याबरोबर कसं बोलायचं. He can reach to anyone कुणापर्यंतही तो पोहोचू शकतो who is willing to listen. जो कोणी तयार आहे ऐकण्याकरिता. Now here Abraham was doing his business to help people to worship their God. अब्राहम त्याचा व्यवसाय करत होता, लोकांना मदत करत होता की त्यांच्या देवाची उपासना भक्ती करण्याकरिता. And God said, this is the right person that I can talk to him. देव म्हटला हा योग्य व्यक्ती आहे, बरोबर व्यक्ती आहे, त्याच्याशी मी And बोलावं. in chapter 12 of Genesis, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात God speaks to Abraham. देव अब्रामाशी बोलत आहे. And God said to Abraham, देव अब्रामाला म्हणाला leave your country, तुझा देश सोड, leave your family, तुझं कुटुंब सोड, leave your relatives, तुझे नातेवाईक सोड, and follow me माझ्या मागे ये, and walk with me. माझ्या बरोबर चाल. Whatever I show you, you can go to that level. जे काही मी तुला दाखवल त्या पातळीपर्यंत तू पोहोच. Because Abraham had that kind of religious mind. त्याचं कारण आहे की अब्रामाची धार्मिक मनोवृत्ती ती होती. He could listen what God was saying. तो ऐकू शकत होता की देव काय बोलत आहे. And Almighty God told him, leave everything. पराक्रमी सर्वसमर्थवान देवाने सांगितलं सर्व काही सोड, Leave everything. सर्व काही सोड. Now, God did not tell him where to go. देवाने यावेळेस त्याला सांगितलं नव्हतं कुठं जायचं. God said, I will direct you every day. देव म्हटला दररोज मी तुला मार्गदर्शन करेन. Hallelujah. Hallelujah. God is God who can direct us every day if we want His guidance. देव आपल्याला दररोज मार्गदर्शन करू शकतो जर आपल्याला ते मार्गदर्शन हवं असेल तरच. Many times we don't want God's guidance पुष्कळशा आपल्याला देवाचं मार्गदर्शन नको, because we have our own abilities, कारण आपल्याकडे स्वतःची we पात्रता have आहे, our own qualities, आपले स्वतःचे गुण we have our आहेत, own education, आपलं स्वतःचं we शिक्षण आहे, have own our influence to the people. लोकांवरती आपला स्वतःचा प्रभाव So आहे. we think we don't need God. आपण विचार करतो आम्हाला देवाची गरज And नाही. therefore, whatever God has to say, we are not unable to hear. मग देव जे काही बोलत आहे आपण ते ऐकू शकत Even नाही. when we come to the church जरी आपण चर्चला आलो तरी and hear देखील the word of God, देवाचं वचन आपण through ऐकतो. the word of God, देवाच्या वचनाद्वारे God tried to speak to देव us. प्रयत्न करतो आपल्याशी But because we बोलायचा. are connected with all these things, या सर्व गोष्टीवर आपण जुडला असल्या and we are कारणाने, dependent on all these things, या सर्व गोष्टीवर आपण अवलंबून असल्या we are कारणाने unable to hear what God is saying to us. देव जे काही बोलत आहे आपण ते ऐकू शकत नाही. But if you are willing to listen to God, पण जर तुम्ही देवाचं ऐकायला तयार असाल God can speak to you. देव तुमच्याशी बोलू शकतो. Hallelujah. Hallelujah. I know it's not easy to digest. मला माहिती आहे पचण्याकरिता फार कठीण आहे, It's not easy to swallow. गिळण्याकरिता पण काय सोपं So नाही. Abraham left everything, अब्रामाने मग सर्व काही सोडलं. and he and his Putana, Lot, आणि तो आणि त्याचा नेफ्यू लोट, nephew, Lot, they started following the direction of God. देवाचं मार्गदर्शनाप्रमाणे ते चालू लागले. When God spoke to Abraham, देव अब्रामाशी बोलला. that time he was at the age of 75. त्यावेळेस अब्रामाचं वय 75 होतं. Now God spoke in Genesis chapter 12. देव उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात त्याच्याशी He बोलला. he spoke to about five things to Abraham. देव अब्रामाशी 5 गोष्टी बोलला. And all these 5 things are our aspirations. या 5 गोष्टी आपल्या देखील आकांक्षा We असतात. all want these 5 things to happen in our life. आपल्याला वाटतं की या महत्वाकांक्षा आपल्या जीवनामध्ये पण झाल्या पाहिजे. And if this does not happen in our life, जर या गोष्टी आपल्या जीवनात झाल्या नाही, we try to compromise to get those things to happen in our life. मग आपण त्या गोष्टीसाठी तडजोड करतो की त्या गोष्टी आपल्या जीवनात झाल्या पाहिजे. And we try to force ourselves in certain situations काही परिस्थितीमध्ये स्वतःला to आपण जबरदस्ती have करतो those
desires to be fulfilled. त्या इच्छा आपल्या जीवनात पूर्ण झाल्या पाहिजेत. Now, what are those 5 desires that we have? मग ह्या 5 इच्छा आपल्या जीवनात असतात त्या काय? First desire, पहिली इच्छा ही that we want our name to be great. आपल्याला वाटतं की आपलं नाव मोठं झालं पाहिजे. How many wants your name to be great? किती जणांना वाटतं की आपलं नाव थोर मोठं झालं पाहिजे? You don't want your name to be great? अहो तुम्हाला तुमचं नाव थोर महान झालेलं आवडणार नाही का? Only few. फक्त थोडकेच. So those who want to know their name to be great, there are few, they will go to heaven. जे थोडके आहेत त्यांना वाटतं त्याचं नाव थोर मोठं झालं पाहिजे, तुम्ही स्वर्गात जाताल. I want my name to be great. मला वाटतं की माझं नाव थोर महान झालं पाहिजे. And when one time I was in Junnar, एक वेळेस जुन्नर मध्ये असताना and cycle person came एक सायकल स्वार आले who होते. was doing cycles, riding a bicycle 4-5 days continually. सातत्याने 4-5 दिवस पूर्वीच्या काळात ते सायकल स्वार यायचे. And he used to do his stunts on the cycle. आणि त्याचे धाडसी कृत्य ते सायकलवर And करायचं. on final day, शेवटचा दिवस होता. I went to see. त्या ठिकाणी मी पाहण्याकरिता गेलो Huge crowd came together to see final day. आणि फार मोठी लोकांची गर्दी झाली. शेवटचा दिवस होता म्हणून And then पाहण्याकरिता. he stepped down from the bicycle. तो सायकलवरून उतरला. And after a crowd was meeting him, then I met him. सर्व लोकसभेमध्ये भेटल्यानंतर मी देखील भेटलो. And he said, I was so stunned, so many people. आणि मी किती लोक पाहून मी आश्चर्यचकित झालो ते म्हटले. He did not call anyone. त्याने कुणाला बोलवलं He नाही. did not speak anything. कुणाशी काही बोललं Yet नाही. crowd came. तरी देखील इतक्या So I लोकसभेत said, आला. I want to be famous like that. मी म्हटलं मला देखील असं प्रसिद्ध व्हायचं So I आहे. went and talked to him. मी त्यांच्याशी बोललो. How can you do these stunts of the bicycle? सायकलवर हे धाडसी कृत्य तुम्ही कसे करू How long शकता? it took for you to learn? शिकण्याकरिता किती वेळ लागला And he said, तुम्हाला? it took me 12 years to learn all these stunts. आणि ते म्हटलं हे सर्व साहसी धाडसी कृत्य करण्याकरिता मला 12 वर्ष लागले. And I came home. मी घरी आलो. That time I was in the Bible school. त्यावेळेस मी बायबल स्कूल मध्ये होतो. Pastor Kohli is the witness of what I am saying. मी जे काय बोलतो त्याचे साक्षीदार पास्टर कोळी आहेत. And I tried to make round ground. मी वर्तुळ ग्राउंड बनवलं. I took the मैदान बनवलं. bicycle, मी सायकल घेतली. removed their mud guards, त्यांचं मडगाड काढलं. all the bells and everything, घंटी वगैरे सगळ्या काढल्या. kept on the brakes, फक्त ब्रेक ठेवले. and started and prayed. प्रार्थना केली. I said, God, म्हटलं देवा, this man was worshiping his God, हा मनुष्य जो होता त्याने त्याच्या देवाची उपासना भक्ती केली. and his God taught him all these stunts 12 years. 12 वर्ष त्याच्या देवाने याला शिकवलं कसे धाडसे कृत्य करायचे I said, सायकलीवर. God, if you are a living God, म्हटलं देवा जर तू जिवंत देव आहे. teach me all these stunts within 12 hours. मी म्हटलं 12 तासात हे सर्व धाडसी कृत्य देवा मला तू शिकव. And I was praying and riding bicycle. मी प्रार्थना करून सायकल चालवत होतो. Missionary called me, what you're doing? मिस्टरने म्हणला अहो काय करता? I am trying to do the cycle stunts. मी सायकलचे धाडसी कृत्य करायचा प्रयत्न करतोय. And God allowed me and taught me all his stunts within 12 hours. जे काय त्यांनी परमेश्वराने मला शिकवलं 12 तासामध्ये धाडसी कृत्य त्यांनी केले ते सर्व काही. And more than that, त्याच्यापेक्षा अधिक शिकवलं I देवाने. had nice hairs, माझे केस फार सुंदर होते. very nice, फार छान. just like Devanand in देवानंद those days. सारखे. So I used to break down my bicycle without touching ground. आणि मी माझी जमिनीला पाय न लावता सायकल थांबवायचो. And my helper would roll the 1 rupee note, आणि 1 रुपयाचे नोट तो माझा stick to सहकारी the ground, त्या जमिनीवर चिटकवायचा. and I would pick it up with my mouth. माझ्या तोंडाने ते उचलत असे मी. And then second time I did and picked up the note by my hair. आणि दुसऱ्या वेळेस केलं माझ्या केसाने ती नोट उचलली पाय खाली न And then ठेवता. another stunt I did which no cycleman did it. आणि कोणत्या सायकल स्वारणी केलं नाही. दुसरा मी धाडसी कृत्य केलं. I took the needle and put it on the ground, मी सुई घेतली आणि त्या जमिनीवर ठेवली चोळ. kept my cycle bending, माझी सायकल थोडी वाकडी केली and lift up that needle with my eyelid. आणि माझ्या डोळ्याच्या पापणीने मी ती सुई उचलली. Everyone was very happy सर्वजण फार खुश झाले in the mission compound. मिशन कंपाऊंड मध्ये. Then I started doing some stunt somewhere else. मग इतर ठिकाणी देखील मी धाडसी कृत्य केले. And when final day, शेवटचा दिवस असताना I used to say, Jesus has given me
all this strength. मी म्हटलं सर्व ताकद मला येशूने दिली So I आहे. thought that I will be very famous. मला असं वाटलं मी फार प्रसिद्ध So होईल. one time I was having the stunt. एक दिवस मी धाडसी कृत्य करत असताना While riding bicycle, I lift up one bicycle, मी सायकल चालवताना दुसरी सायकल kept उचलली, in my this shoulder, माझ्या खांद्यावर ठेवली, picked up another bicycle, दुसरी सायकल उचलली, kept on my this shoulder, दुसऱ्या माझ्या खांद्यावर ठेवली and started walking, आणि मी सायकल चालू लागलो. and take third bicycle and kept up on my both hands and still walking. आणि तिसरी सायकल घेतली माझ्या दोन्ही हातात आणि मी सायकल चालू It was लागलो. good. फार चांगलं होतं. So I said, let me do with the children. मी म्हटलं आता लहान मुलाला घेऊन मी तसं So करतो. when I did this bicycling, आणि मग सायकल चालवल्यानंतर I called one child, मी एका मुलाला picked बोलवलं, him up, त्याला उचललं, and kept him on my shoulder. माझ्या खांद्यावर त्याला And ठेवलं, then I kept it another child, दुसऱ्या मुलाला घेतलं, lift him up, त्याला उचललं, and I lost my balance. माझा तोल सुटला, I fall down, मी खाली पडलो, but I holded the child. त्या मुलाला मी पकडून धरलं. And then I said, this is another my stunt to fall down and yet protect the child. मी म्हटलं हे माझं दुसरं धाडचं कृत्य आहे. गाडी सायकल पडली तरी या मुलाला मी उचलून धरलं But आहे. that stuck my stomach, पण ते माझ्या पोटाला लागलं and I had to immediately go to the hospital for appendicitis. आणि मला अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियासाठी So I want my name to be रुग्णालयात great. जावं लागलं. मला असं वाटलं And I मला did मोठं झालं all पाहिजे. different things in my life. माझ्या वेगळ्या गोष्टी माझ्या जीवनात मी I केल्या was preaching in the election thing. आणि मी निवडणुकाचा प्रचार करत होतो. When there was a new sign for Congress, आणि काँग्रेसचं त्यावेळेसचं नवीन चिन्ह Guy Wasru. इट वॉज द काव अँड द काफ. And I said, I'm just saying one thing. मी फक्त एकच To गोष्ट all बोलत आहे people. लोकांना, Naka Visru, Guy Wasru. डोंट फॉरगेट द काव अँड द काफ. And the MLA was with me from Pune, पुण्याचे आमदार माझ्या बरोबर होते, Mohan Dharia. मोहन धारिया. He said, why don't you come with me and join the politics? ते म्हटलं या राजकारणात माझ्या I बरोबर. said, no, I don't want to join the मी politics. म्हटलं राजकारणात मला यायचं नाही. Then I ran away from the boarding to the circus. मी बोर्डिंग मध्ये पळाला, So कुठे गेला? all these सर्कस things I मध्ये. have done मी या सर्व गोष्टी केल्या just to become famous. प्रसिद्ध होण्याकरिता. But God said to Abraham, देव अब्रामाला म्हणाला, you had this desire. तुझी ही इच्छा आहे, I will make your name great. तुझं नाव मी थोर मोठं करेल. I am the God. If you will trust me, your name will be great. जर तू माझ्यावरती विसंबून राहील, भरोसा ठेवेल, तुझं नाव थोर Second महान desire होईल. we have, आपली दुसरी इच्छा ही असते that we need to have our association big. आपलं जे लोकांबरोबर संपर्क मोठे असले We पाहिजे. try to make associations with people, आपण लोकांचे संपर्क जोडण्याचा प्रयत्न and we want करतो. to keep those associations आपण लोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न no matter करतो. what it takes. मग काही हरकत We नाही, काही will झालं तरी. compromise for anything but continue our association. तोडजोड केली तरी आपलं सामाजिक स्तर आपण वाढवतो लोकांबरोबर. God said, ते म्हणतो, I will make a nation out of you, and you will be blessing to all nations. मी तुझ्याद्वारे राष्ट्र निर्माण करेल, तू सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करशील. Third desire in our life, आपल्या जीवनातील तिसरी इच्छा, I want to become blessed. मला आशीर्वादित व्हायचं आहे. And for to become blessed, we are ready to take any risk. आशीर्वादित होण्याकरिता आपण कोणतीही जोखीम उचलायला तयार And we असतो. find that we try and take the risk and we fail. आपण पाहतो की आपण ती जोखीम घेतो आणि आपण त्याच्यामध्ये अपयशी ठरतो. God said, Abraham, देव अब्रामाला म्हणाला, I will bless you. मी तुला आशीर्वादित करेल. It is God who only can bless us. फक्त देवच आहे, तोच केवळ आपल्याला आशीर्वाद देऊ शकतो. It is only God केवळ who देवच. can bless us. केवळ देवच एक आहे, तो आपल्याला आशीर्वाद देऊ That's why the शकतो. word of God says, त्यामुळे देवाचं वचन सांगतं, don't depend upon man. मानवावर अवलंबून राहू Depend नका, upon me. माझ्यावर अवलंबून राहा. I will bless you. मी तुम्हाला आशीर्वाद He knows करेल. how to bless us. त्याची इच्छा आहे की आपल्या सर्वांना We आशीर्वाद may have करायचं. our resources of being blessing, आपल्याकडे स्रोत असतील आशीर्वाद होण्याचे, and we find that our resources become short आपण पाहतो की आपले जे स्रोत आहे ते तोकडे to receive पडतात. the desired blessings. जी इच्छा असते की आपला आशीर्वाद मिळावा, God says, just depend upon me. ते म्हणतो केवळ माझ्यावर भरोसा ठेव, I am going to bless you. मी तुला आशीर्वादित करणार आहे. I am going to bless you so that when people see you, मी तुला आशीर्वादित करेल, जेणेकरून लोक तुझ्याकडे पाहतील they will wonder at you. आणि ते आश्चर्यचकित You are होतील. not like that. त्याच्या तसा तू नाही, Yet you are blessed.
तरी तू आशीर्वादित. How come you are blessed? तू कसं काय आशीर्वादित आहे? We can say God is blessing me. आपण म्हणू शकतो देव मला आशीर्वाद देत Creator आहे. God is blessing me. निर्माण करता देव मला आशीर्वाद देत Fourth आहे. desire in our life, चौथी इच्छा आपल्या जीवनात, that we want to spread our influence. आपला जो प्रभाव आहे तो आपला आवडतो की वाढला पाहिजे. I want to spread my influence माझा प्रभाव लोकांवरती असा पडला from this पाहिजे. company to that company to that company. या कंपनीतून त्या कंपनीत, त्या And कंपनीत we त्या कंपनीत try to study more आपण अधिक अभ्यास करायचा प्रयत्न and करतो. try to do more excellent अधिक उत्कृष्ट बनण्याचा and प्रयत्न try to करतो. get the favor of the higher authorities. जे उच्च अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण त्यांची मेहरबानी घ्यायचा प्रयत्न करतो. And yet nowadays आताच्या दिवसांमध्ये तरी देखील Christian community will be persecuted ख्रिस्ती समाजाचा छळ होईल all over the status of life. आणि जीवनाच्या प्रत्येक स्तरावर. But don't worry, काळजी करू नका, God will take care of you. देव तुमची काळजी घेईल. God knows how to take care of you. देवाला माहिती तुमची काळजी And कशी God knows घ्यायची. how to satisfy your heart. देवाचं माहिती तुमच्या हृदयाला कसं तृप्त That's करायचं. why God said to Abraham, त्यामुळे देव अब्रामाला म्हणाला, I will bless you and make you blessing to others. देव म्हटला मी तुला आशीर्वादित करेल, तुझ्याद्वारे इतरांना आशीर्वादित करेल. Hallelujah. Hallelujah. I will bless you and make you blessing to others. मी तुला आशीर्वादित करेल, तुझ्याद्वारे मी इतरांना आशीर्वाद देईल. So God's plan is use us to make us blessing to others. देवाची योजना आहे की आपल्याला आशीर्वादित करणार आणि आपल्याद्वारे इतरांना आशीर्वादित करणार. And fifth desire, पाचवी इच्छा everyone has, प्रत्येकाची ती आहे that no one should hate us. कुणीच आपला तिरस्कार केला नाही पाहिजे. No one should criticize us. कुणी आपलं टीका नाही केली No पाहिजे. one should disappoint us. कुणी आपल्याला निराश नाही केलं No one पाहिजे. should insult us. कुणी आपला अपमान केला नाही पाहिजे. God said to Abraham, देव अब्रामाला म्हणाला, I promise you, मी तुला अभिवचन देतो, those who will bless you, I will bless them. जे तुला आशीर्वाद देतील मी त्यांना आशीर्वादित Those who करेल. will bless you, I will bless them. जे तुला आशीर्वाद देतील मी त्यांना आशीर्वादित करेल. And those who will try to create problems for you, जे तुझ्या जीवनात समस्या निर्माण करायचा those who प्रयत्न will try करतील, to destroy you, जे तुला नष्ट करायचा प्रयत्न करतील, they will be destroyed. ते नष्ट होतील. They will have continuous problem in their life. सातत्याने त्यांच्या जीवनात समस्या असतील. God wants we to fulfill our desires according to His plan and purpose. देवाची इच्छा आहे की आपल्या इच्छा त्याच्या योजनेप्रमाणे संकल्पाप्रमाणे तो पूर्ण करेल. After giving so much promises, सर्व एवढे अभिवचन दिल्यानंतर देखील Abraham, at the age of 85 now, आता अब्राम 85 वर्षाचा होता. traveling at the direction of God, देवाने जे दिशा दाखवत होता त्याप्रमाणे प्रवास करत असताना he was without child तो निसंतान होता. because his wife was barren. कारण त्याची पत्नी ही बांझ होती. And his wife said to Abraham, मग त्याची पत्नी अब्रामाला म्हणाली, I will give my maid servant. माझी दासी मी देते तुला, You marry with her. तिच्याबरोबर तू लग्न कर, Through her, you may receive child. तिच्याद्वारे तुला पुत्र होईल. Because she was hearing all people around speaking that you are not having child. त्याने अवतीभोवती लोक ऐकत होते त्याला म्हणताना की तू निसंतान आहे. And she gave her maid servant Hagar to Abraham. तिने तिची दासी हगारला अब्रामाला दिली. Abraham received the advice of his wife, अब्रामाने त्याच्या बायकोचा सल्ला ऐकला, which was against the will of God. जो देवाच्या वचनाच्या विरुद्ध होता, इच्छे विरुद्ध होता. And Hagar became Abraham's wife. अब्रामची पत्नी हगार झाली, She became pregnant. ती गर्भवती झाली And from Abraham. अब्रामाकडून. And when she became pregnant, ज्यावेळेस ती गर्भवती झाली she became proud. ती अहंकारी झाली, She घमंडी झाली tried to insult her mistress. आणि ती तिची धन्यनी होती, तिचा अपमान करू लागली. So her mistress Sarah started persecuting her. मग तिची धन्यनी सारा हगारचा छळ करू So लागली. Hagar ran away in the wilderness with having child in her womb. मग हगार जी आहे तिच्या पोटामध्ये मूल असताना पळून गेली. God, who knows the hairs of our head, देवाला आपल्या डोक्यावरचे केस देखील माहिती आहेत किती God आहेत. knows our circumstances, past, present, and future. देवाला आपली परिस्थितीमध्ये माहिती आहे, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळातील. Hagar ran away in the wilderness. हगार अरण्यात रानात She पळून was गेली. crying to God. ती देवाकडे धावा करत होती रडून. Maybe she was crying to God of Abraham.
कदाचित अब्रामाच्या देवाकडे ती धावा करत And she होती. said, I have run away from this home. मी या घरातून आता पळून निघाले I don't आहे. want to go to this home. मला घरी परत जायचं नाही. Angel of the Lord came. देवाचा दूत त्या ठिकाणी She आला. was very thirsty. ती फार ताणलेली होती. And angel of the Lord showed her देवाच्या the दूताने तिला place दाखवलं of water. त्या ठिकाणी जे झरा होता पाण्याचा. And Hagar was shocked हगरला that God's angel spoke to her. एक्सक्यूज मी हगर थक्क झाली की देवाचा दूत तिच्याशी बोलला. And angel of the Lord said, देवाचा दूत म्हणाला, you will give birth to son, तू पुत्राला एक्सक्यूज मी पुत्राला जन्म देशील. and you will give his name Ishmael. त्याला नाव तू इश्माईल देशील. Chapter 16, verse 11. 16 अध्याय उत्पत्तीचा And 11 वचन. angel of the Lord said unto her, behold, thou art with child, and shalt bear a son, and shalt call his name Ishmael, because the Lord hath heard thy affliction. उत्पत्ती 16:11. परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इश्माईल ठेव, कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे. God heard her cry. देवाने तिचा आक्रोश ऐकला. She was in the wilderness. ती अरण्यात होती. She ran away from Sarah and her family. साराने तिच्या कुटुंबापासून ती पळून गेली. And she was thirsty. God showed the water place. ती ताणलेली होती. परमेश्वराने पाण्याचा And झरा तिला दाखवला. she was so touched that God's angel said, go and suffer under your mistress. देवाचा दूत तिला म्हणाला, जा आणि त्रास सहन कर, तुझी धनने तिच्याकडे. You are going to give birth to Ishmael. तू इश्माईलला जन्म देणार आहे. And Hagar said, हगर म्हणाली, now I came to know मला आता कळून आला आहे, God seeth me. देव मला पाहून घेणार आहे. And God has seen her. देवाने तिला पाहिलं. God sees everyone by his eyes. देव त्याच्या नेत्राने प्रत्येकाकडे पाहतो. Maybe your people, your relatives may not look at us. कदाचित तुमचे नातेवाईक, तुमचे लोक तुमच्याकडे पाहणार Your नाहीत. friends will deny you. तुमचे मित्र तुम्हाला नाकारतील, धिक्कारतील. But God will never deny you. परमेश्वर कधीच तुम्हाला नाकारणार, Because you धिक्कारणार are नाही. a child of God. कारण तुम्ही देवाचे मुलं आहात. You are a child of God. तुम्ही देवाचे मुलं आहात. You are following God's love in your life. तुमच्या जीवनामध्ये देवाची प्रीती आहे, त्याच्या And मागे she तुम्ही चालला gave आहात. that name of God to that place, El Roi. त्या ठिकाणी तिने त्या देवाचं नाव दिलं, ते म्हणजे एल रोही. And we find that God has a plan to bless her and her son. आपण पाहतो देवाची योजना आहे तिला आणि तिच्या पुत्राला आशीर्वादित You will करण्याची. find in the Bible, Ishmael married daughter of Esau. तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचाल की इश्माईलने एसावची जी मुलगी होती तिच्याबरोबर लग्न केलं. Genesis chapter 37. उत्पत्ती 37 अध्याय. And Ishmael gave birth to 12 sons इश्माईलने 12 पुत्रांना जन्म दिला who became 12 nations leaders. आणि ते 12 राष्ट्रांचे पुढारी झाले. Mistake of Abraham अब्रामाची चूक, created these 12 nations, त्यामुळे 12 राष्ट्र निर्माण झाले. and those are continually fighting against Christian nations. आणि ते सातत्याने ख्रिस्ती राष्ट्राबरोबर लढत They were आहेत. continually hurting or trying to fight against children of God. देवाच्या लेकरांविरुद्ध ते सातत्याने प्रयत्न करत आहेत लढण्याचा. And they are growing. ते वाढत आहेत. God said they will grow. परमेश्वराला ते वाढतील. Why God has blessed them? त्यांना देवाने का आशीर्वादित Because केलं? God said, कारण देव म्हणतो, no matter what, this child is a child from Abraham whom I have promised. ते म्हटलं काही असो, जे अभिवचन अब्रामाला मी दिलं त्या अभिवचनाचा पुत्र हा आहे. When you are blessed by God, ज्यावेळेस देव तुम्हाला आशीर्वादित करतो, you may do the mistakes in your life. तुमच्या जीवनात तुम्ही चूक कराल. I have done mistakes in my life. माझ्या जीवनात मी चुका केल्या आहेत. And I prayed God for helping me. मी प्रार्थना केली, देवा मला मदत कर, Remove these problems from me. माझ्या जीवनातून या समस्या काढून And टाक. God said, I will not remove the problems from you, देव मला मी या समस्या काढून टाकणार नाही, but I will protect you through these problems. या संकटातून समस्यातून मी तुझं संरक्षण करेल. देव म्हणाला. That's why David said, yea, though I walk through the valley of the shadow of death, त्यामुळे दावीद म्हटला, मृत्यूच्या आहे ते जरी तुने मी जात असलो, I will fear no
evil. मी कुठल्याही अरिष्टाला भिणार नाही, For thou art with me. कारण तू माझ बरोबर Thy आहे. rod and thy staff, they comfort तुझी आकडी me. व काठी मला धीर देते. God who sees me, देव जो तुम्हाला पाहणारा आहे, who can hear my cry. तो माझं आक्रोश ऐकू शकतो. That's why in Psalms 35, त्यामुळे स्तोत्र 35, let us all stand. Psalms 33, sorry, स्तोत्र 33 verses from 11 to 12. 11-12 वचन. Psalms 33, verses 11 through 22. स्तोत्र 33 वचन 11 ते 22. And what God is saying, या ठिकाणी देव काय म्हणत आहे? psalmist is telling, स्तोत्रकर्ता म्हणत आहे, the counsel of the Lord standeth forever, the thoughts of his heart to all generation. सूत्रसेता 33:11. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. The counsel of God for you तुमच्यासाठी देवाचे संकल्प will stand for all generations. सर्व पिढ्यांकरिता ते आहेत. Verse 12, 12 blessed is the nation whose God is Lord, and the people whom he hath chosen for his own inheritance. 12 वचन. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपला वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. You and I have been called by God as his inheritance. तुम्हाला आणि मला देव म्हणतो की आपण त्याचे वतन आहोत. Can you say amen to that? आमेन म्हणाल का? You and I तुम्ही have आणि been मी called God's inheritance. आपण देवाचे वतन आहोत. God's inheritance on the earth. या पृथ्वीवर देवाचे वतन आपण आहोत. When people look at you, ज्या लोक तुमच्याकडे पाहतात, they should see Almighty God in your life. तुमच्या जीवनामध्ये सर्वसमर्थवान पराक्रमी देव That त्यांनी पाहिलं पाहिजे. they will stumble. त्या थरथर कापतील. Oh, I tried so much, but this brother or this sister still moving strong and strong and strong. या भाव बहिणी विरुद्ध मी कितीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी ते डळमळले नाही, परंतु अधिक Let बलवान them अधिक know बलवान that we होते. are God's inheritance. त्यांना कळू दे की आपण देवाचे वतन आहोत. The Lord looketh from heaven. He beholdeth all the sons of men. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानव जातीला तो निरखतो. From the place of his habitation, he looketh upon all inhabitants of the earth. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो. He fashioneth their hearts alike. He considereth all their works. त्या सर्वांचे हृदय घडविणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तू आहे. There is no king saved by the multitude of an host. A mighty man is not delivered by much strength. कुणी राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही, वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. And a horse is a vain thing for safety. Neither shall he deliver any by his great strength. जय प्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय, त्याला आपल्या महाबलाने कोणाचा बचाव करता येत नाही. Behold, the eye of the Lord is upon them that fear him, upon them that hope in his mercy. पहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयाची अपेक्षा करीतात, To deliver their soul from death and to keep them alive in the famine. त्याचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्याचा प्राण वाचवावा म्हणून त्याचवर त्याची नजर असते. Our soul waiteth for the Lord. He is our help and our shield. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे, आमचे सहाय्यक व ढाल तोच आहे. Our heart shall rejoice in him because we have trusted in his holy name. त्याच्यासाठी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. Let thy mercy, O Lord, be upon us according as we hope in thee. हे परमेश्वरा, आम्ही तुझ्यावर आशा धरली आहे, म्हणून आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. El Roy, God seeth me. एल रोही परमेश्वर, मला पाहणारा देव. El Roy, God seeth me. एल रोही परमेश्वर, मला पाहणारा देव. Are we seeing God? आपण देवाला पाहत आहोत का? Look to the Lamb of Of God. Look to the Lamb of God, for he alone
save you. Look to the Lamb of God. Look to the Lamb of God. Hallelujah. As God is seeing us, let us see God in everything. For He alone is able to save you. Look to the Lamb of God. येशूकडे पहा. Let us raise our holy hands and look to Jesus. येशूकडे पाहूया. तोची तुझा तारणारा येशूकडे पहा. येशूकडे पहा. Oh, hallelujah. Thank you, Jesus. Everyone raise your hands. प्रत्येकाने आपले हात उंच करावे. प्रभूला धन्यवाद द्या. येशूकडे पहा. Look to the Lamb of God. Look to the Lamb of God, for He alone is able to save you. Look to the Lamb of God. Gracious, loving Heavenly Father, we thank you because you are Elroy. कृपा परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो कारण तुमचा एलरोई आहे. You know, Lord, we are not perfect within ourselves. प्रभू, आम्हाला तुला माहिती आहे की आम्ही स्वतःहून परिपूर्ण But नाही, yet you love us with eternal love. तरी देखील सनातन प्रीतीने तू आमच्यावर प्रीती And केली you have आहे. made us your inheritance. तुझं वतन आम्हाला तू केलं आहे. God, we thank you for promising us that you look to us always. प्रभू, आभार मानतो तू आम्हाला वचन दिलं की नेहमी तू आमच्याकडे पाहत राहणारा देव And आहे. you have promised that you will not leave us nor forsake us. तू अभिवचन दिले, तू आम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. By raising our hands, आमच्या हात उंच करून, by raising our hands, आमच्या हात उंच केलेले by असतात, raising our hands, आमचे हात उंच केले गेले असताना we promise you, God, प्रभू आम्ही तुला अभिवचन देतो, we will not leave your hand. आम्ही तुझा हात सोडणार नाही. And we will say, आम्ही म्हणू, तो चालवी, तो चालवे, मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. God, we are holding your hand. देवा आम्ही तुझा हात धरलेला And आहे. when we hold your hand and you hold our hand, जस प्रभू आम्ही तुझा हात, तू आमचा हात धरतो, we are safe and secure in your hand. तुझ्या हातात आम्ही सुरक्षित आहोत. Help us to keep this connection continually in our life, प्रभू आमच्या जीवनामध्ये सातत्याने हा संपर्क जोडलेला असण्याकरिता आम्हाला मदत that कर. we will become beneficiary from your heavenly blessings. तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाचे आम्ही लाभ घेणारे होऊ. We commit our life into your holy आमचं hands. जीवन तुझ्या पवित्र हातात देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मुलानं आणि प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit with all of us now and forevermore. Amen. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात तुम्ही तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल, please stand. कृपा करून उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you.
senior pastor also celebrating Yeah. his birthday. या आठवड्यात आपले वरिष्ठ पालक त्यांचा वाढदिवस साजरा करत So let आहेत. us all arise. आपण सर्वजण उभे राहूया. And I request Pastor Koi to please come forward. पास्टर कोळींना मी विनंती करते की त्यांनी यावं. And 1 मार्चला वाढदिवस before आहे. prayer, प्रार्थनेपूर्वी together we'll sing for our senior pastor birthday song. सर्वांनी संगती मिळून आपण पास्टरसाठी वाढदिवसाचं गीत गाऊया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear pastor. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless the pastor. Happy birthday to you. प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत आणि कृपा प्रभू, तुझी दया आणि तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती आजपर्यंत तू करीत आला आहेस. तुझ्या सहवासात, तुझ्या सानिध्यात येण्यासाठी वेळोवेळी पवित्र आमच्यासाठी अशी परिस्थिती केली आहेस की जेणेकरून आम्ही तुझ्यापासून अलिप्त होऊ नये. याचं कारण पवित्र तो आपला सेवक पास्टर यांना तो सहाय्य केला आहेस, त्यांना तो पाचारण केला आहेस, त्यांना तो अभिषिक्त केला आहेस. अब्रामाप्रमाणे तू त्यांची निवड केली आहेस, इसाकाप्रमाणे त्यांची निवड केली आहेस, यासाठी की पवित्र जगातील सर्व लोकांना त्यांच्याद्वारे तू आशीर्वादित करावंस. जी अपेक्षा त्यांनी बाळगली होती की मी प्रसिद्ध व्हावं, आज त्यांची गणना, त्यांचं प्रसिद्धी पवित्र जगाच्या पाठीवरती तू केली आहेस. जगातील प्रत्येक देशामध्ये त्यांचं नाव तू केलं आहेस. ही केवळ त्यांची तुझी कृपा त्यांच्यावरती असलेली आहे. पवित्र प्रभू, अशा तुझ्या सेवकाचं मार्गदर्शन तू आज आमच्या या मंडळीला तू करीत आहेस. त्यांची सेवा या ठिकाणी तू आशीर्वादित करीत आहेस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, शान धन्यवाद देतो. पवित्र 1 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, शान धन्यवाद देतो की या मागील वर्षांमध्ये तू त्यांना चालवलं आहेस, मार्गदर्शन केलंस आणि पवित्र शक्ती दिलीस, आरोग्य दिलंस. त्यांच्या आजारात, सुखात, दुःखात, सर्व परिस्थितीत त्यांच्याभोवती राहिलास. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, शान धन्यवाद देतो. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये देखील ते पदार्पण करत असताना प्रभू अधिक मोठ्या प्रमाणात तू त्यांच्याकडून तुझी सेवा करून घ्यावी अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. तुझी कृपा, तुझी दया त्यांच्यावरती असू दे आणि तुझं नाव गौरव दे. प्रभू, त्यांची मुलं, त्यांची नातवंड या सर्वांवरती तुझा विशेष आशीर्वाद पाठव आणि पवित्र पिढ्यानपिढ्या या पिढीने तुझं गौरव करावं असं तो दे अशी आमच्याकडे प्रार्थना करतो. आज तू आमची प्रार्थना ऐकल्यास आम्ही प्रत्येकजण पवित्र तुझ्याकडे त्यांच्यासाठी आशीर्वाद मागत आहोत. प्रभू, त्यांना तू आशीर्वादित करावंस अशी आमच्याकडे प्रार्थना करतो. तू केलंच आहेस या विश्वासाने आम्ही तुझे आभार मानतो, तुझा धन्यवाद देतो. प्रभू येशू जो तारणारा याच्या नावाने मागितले आहे म्हणून तू स्वीकार. आमेन. आमेन. I want to thank all of you and the whole church तुम्हा सर्वांचे संपूर्ण मंडळीचे मला आभार मानायचे आहेत. for loving me as one of your family person तुम्ही माझ्यावर असं प्रेम करत आहात की जसं तुमच्या कुटुंबाचा सदस्य मी आहे. and praying for me every day. दररोज माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करता. That's why God is giving me strength. त्यामुळे देव मला ताकद देत आहे. I give all the credit for you because you love me so much. सर्व श्रेय तुम्हाला देतो कारण तुम्ही माझ्यावर खूप प्रीती And करता. I am debtor to you. मी तुमचा ऋणी आहे. As long as I live, जोपर्यंत माझे आयुष्य मी जगेल I will pray for you. तुमच्यासाठी मी प्रार्थना करेन. Thank you very much for all your help. तुमच्या सर्व प्रीतीबद्दल आभार मानतो. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Let's meet one another, greet one another, exchange the love of God with one another. एकमेकाला भेटूया, देवाच्या आशीर्वादाने सहभागिता करूया. Please remember Pastor Stephen in your prayer पास्टर स्टीव्हनची तुमच्या प्रार्थनेत आठवण as ठेवा. he is having weakness in his body. शरीरात अशक्तपणा आहे That त्यांना. God would touch him and heal him. देवाने त्यांना स्पर्श करून आरोग्य द्यावं. Myself and Pastor Koli, we are there to meet you all. पास्टर कोळी आणि आपले वरिष्ठ पालक मागे आहेत तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव.